विद्यार्थी मित्रांनो, आपण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हा धडा बघत होतो. मेंडेलिव्हची आवर्त सारणी बघितली आपण. आधीच्या तासाला आपण आधुनिक आवर्त सारणी, आधुनिक आवर्ती नियम हे सगळं बघितलं. कालच्या तासाला मी पूर्ण प्रमाणात तुम्हाला स्पष्ट करून दाखवलेलं होतं की आवर्त सारणी कशी असते, काय असते. तरी पण एकदा आपण ते घेऊया. आता आवर्त सारणी 4 खंडात विभागली गेलेली आहे हे आपण बघितलं होतं. हे 4 खंड आहेत एस, पी, डी आणि एफ. एस खंड म्हणजे सगळ्यात डाव्या बाजूला, पी खंड सगळ्यात उजव्या बाजूला, डी खंड मध्यभागी आणि एफ खंड तळाशी, अशी 4 खंडात ही आवर्त सारणी विभागली गेलेली आहे. एस खंडामध्ये गण 1 आणि गण 2 असतात. गण 1 मी तुम्हाला काल सांगितलं होतं. गण 1 म्हणजे त्याच्यामध्ये संयोजा इलेक्ट्रॉन 1 आहे. सर्व मूलद्रव्यांचे काल आपण काही उदाहरणं पण बघितली होती. लिथियम 2,1 इलेक्ट्रॉनिक संरूपण, सोडियम 2,8,1 इलेक्ट्रॉनिक संरूपण, नंतर पोटॅशियम 2,8,8,1. शेवटच्या कवचामध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे, संयोजा इलेक्ट्रॉन ज्याला आपण म्हणतो. म्हणून त्याला आपण गण 1 मध्ये सर्व संयोजा इलेक्ट्रॉन 1 आहेत. आणि गण 2 मध्ये काय आहेत, सर्व संयोजा इलेक्ट्रॉन 2 आहेत. आता उदाहरणार्थ बेरिलियम आपण बघितलं होतं 2,2. नंतर मॅग्नेशियम 2,8,2. नंतर कॅल्शियम 2,8,8,2. म्हणजे शेवटच्या कवचात किंवा शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि ती मूलद्रव्य सर्व गण 2 मध्ये आहेत. पी खंड हा 6 गणांचा बनलेला आहे. 13 ते 18, 13, 14, 15, 16, 17, 18. डी खंड मध्यभागी जो आहे तो 3 ते 12 ह्या 10 गणांचा बनलेला आहे आणि तो मध्यभागी एस आणि पी च्या मध्ये तो ठेवलेला आहे. एफ खंड ह्या तळाशी असलेल्या 2 श्रेणी आहेत आणि त्यांना आपण लॅन्थेनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी असे म्हणतो. मग एस खंडामध्ये जो गण 1 आहे त्याला आपण अल्कधातू म्हणतो आणि गण 2 जो आहे त्याला आपण अल्कधर्मी मृदा धातू असे म्हणतो. पी खंडामध्ये आपण पाहिलेले किती गण आहेत, 6 गण आहेत आणि 6 गणामध्ये धातू, अधातू, धातू सदृश्य मूलद्रव्ये आणि निष्क्रिय वायू किंवा राजवायू आहेत. आणि डी खंडामध्ये 3 ते 12 हे गण आहेत आणि त्या खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्ये असं म्हटलं जातं. मग अशा प्रकारे ही 4 खंडामध्ये विभागणी केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा हे दुसरं आवर्त आहे. पहिलं आवर्त अतिशय छोटे हायड्रोजन आणि हेलियम. दुसऱ्या आवर्तामध्ये 8 मूलद्रव्ये आहेत. तिसऱ्या आवर्तामध्ये पण 8 मूलद्रव्ये आहेत. काल आपण हे बघितलं होतं की इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असतं प्रत्येक मूलद्रव्याचं. आता जसं आपण आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाऊ तसं एकाच कवचात इलेक्ट्रॉन्स भरले जातात किंवा घेतले जातात. मग आता हे दुसरं कवच आहे. दुसरं आवर्त म्हणजे दुसरं कवच, तिसरं आवर्त म्हणजे तिसरं कवच. इथे लक्षात येईल तुमच्या. मग 2,3 कार्बनचं 2,4 काल पण मी लिहून दिलं होतं. नंतर 2,5, 2,6, 2,7 आणि 2,8. म्हणजे तिथे 8 म्हणजे त्याची कक्षा पूर्ण झालेली आहे, अष्टक पूर्ण झालेलं आहे. मग जसं आवर्त तिथून आपण पुढे निघालो की आवर्त काय झालेलं आहे, बदललेलं आहे. आणि आवर्त बदललं म्हणजे त्याची कक्षा पण बदललेली आहे. मग आता तिसऱ्या आवर्तामध्ये आता ह्या तिसऱ्याच कवचामध्ये इलेक्ट्रॉन भरले जातात. 1, 2, ॲल्युमिनियम मध्ये 2,8,3, सिलिकॉन 2,8,4, फॉस्फरस मध्ये 2,8,5, सल्फर मध्ये 2,8,6, क्लोरीन मध्ये 2,8,7, 17 कारण त्याचा अणुक्रमांक आहे. आणि 18 पुन्हा हा आर्गॉन आहे 2,8,8 अष्टक पूर्ण झालेला आहे. आता पुन्हा पुढचं आवर्त येतं. मग पुढचं आवर्त हे चौथं आवर्त आहे म्हणजे त्याच्यामध्ये चौथ्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन्स भरले जातात. मग अशा प्रकारे जेव्हा आपण आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाऊ तर एकाच कवचात इलेक्ट्रॉन्स भरले जातात. आणि जेव्हा आपलं आवर्त बदलतं किंवा आपण असंही म्हणू शकतो गणामध्ये खाली खाली जाताना काय होतंय, कवचाची संख्या वाढती आहे. आणि या कवचावरूनच आपण मागच्या वर्षी बघितलेलं आहे अणु त्रिज्या कशी काढता येते किंवा अणूचे आकारमान. मग आता आपल्याला आता ह्या पिरियोडिक टेबलमध्ये किंवा आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये कसे साधर्म्य आहे, कशी प्रवणता आहे, आवर्तामध्ये काय बदल होतात, गणामध्ये काय बदल दिसून येतात हे आपल्याला बघायचं आहे.
आणि त्याच आपण या आवर्त सारणीचे आवर्ती कल किंवा मूलद्रव्यांचे आवर्ती कल असे आपण म्हणतो. मग पहिलं काय आहे आवर्ती कल? अणूचे आकारमान किंवा अणूची त्रिज्या. आता अणूची त्रिज्या म्हणजे आपल्याला माहिती त्रिज्या कशाची असते? वर्तुळाची असते. की अणू हा साधारणपणे वर्तुळाकार असा समजला गेलेला आहे. मग वर्तुळाकार आहे तर त्याची त्रिज्या कशी आहे? तर त्रिज्या आपल्याला वर्तुळाची माहिती की वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळाच्या गोलापर्यंत किंवा परिघापर्यंत जोडणारी रेषा त्याला आपण त्रिज्या म्हणतो. आता इथे सुद्धा अणूचे आकारमान किंवा अणूची त्रिज्या आपण म्हणतो. ती अणूची त्रिज्या ही केंद्रकाच्या मध्यभागापासून त्याच्या शेवटच्या कवचापर्यंत किंवा कक्षापर्यंत ही जी रेषा आपण समजा काढू त्याला आपण काय म्हणतो? अणूची त्रिज्या म्हणतो. मग आता बघा, आता लिथियम मध्ये 2 आणि 1, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. नंतर आता इथे पहा, सोडियम मध्ये 2, 8, 1, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसरी कक्षा 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे काय झालंय? कक्षा वाढलेली आहे. मग जसं आपण वरून खाली गणामध्ये जाऊ तशी अणूचे आकारमान किंवा अणूची त्रिज्या ही वाढत जाते. कारण सगळं आपल्याला दिसतंय की तो वर्तुळ किंवा ते गोल मोठं मोठं होत जाते. बाहेरची कक्षा किंवा बाह्य कवच हे बदलत जाते. बाह्य कवच इथे दुसरं आहे, बाह्य कवच इथे तिसरं आहे, बाह्य कवच इथे चौथं आहे, अशा प्रकारे 5वं 6वं वगैरे. आणि त्याप्रमाणे ही त्रिज्या बदलत जाते. मग आपण आवर्ती कल काय म्हणतो? की जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा एकाच कवचात इलेक्ट्रॉन भरले जातात. कारण आपल्याला माहिती आहे दुसऱ्या कवचाची कॅपॅसिटी किंवा क्षमता इलेक्ट्रॉन घेण्याची 8 इलेक्ट्रॉनची आहे. पण जोपर्यंत 8 इलेक्ट्रॉन्स होणार नाही तोपर्यंत त्याच कवचामध्ये इलेक्ट्रॉन्स हे भरले जातात. आणि 8 इलेक्ट्रॉन संपले की पुढची कवच येतं की ते तिसऱ्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन येतो. आणि आता आपल्याला मी आता तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या गणामध्ये प्रत्येक कवचात शेवटच्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या गणामध्ये शेवटच्या कवचात 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, तिसरा गण घेतला तर आपण त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन किंवा तिसरा म्हणण्यापेक्षा इथं 13, 14, 15, 16, 17, 18 असे ते गण आहेत पी खंडामधले. आणि त्याच्यामध्ये 3 काय आहेत? शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. कार्बनच्या याच्यामध्ये यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत शेवटच्या कक्षामध्ये. नायट्रोजन फॉस्फरस मध्ये 5 आहेत, ऑक्सिजन सल्फर मध्ये 6 आहेत, क्लोरीन मध्ये 7 आहेत आणि निऑन आणि आर्गॉन मध्ये शेवटच्या कवचात 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग डावीकडनं आवर्तामध्ये डावीकडनं उजवीकडे जाताना एकाच कवचात इलेक्ट्रॉन्स घेतले जातात किंवा दिले जातात. आणि जेव्हा आपण गणात म्हणू, गणामध्ये काय होतं? कवच बदलत जातं आणि त्यामुळे अणूची त्रिज्या काय होते किंवा अणूचे आकारमाने वाढत जातं. मग जेव्हा आपण आवर्ती सारणी किंवा आवर्त सारणी म्हणतो, आवर्त सारणीमध्ये डावीकडनं उजवीकडे जाताना आवर्तामध्ये त्रिज्या ही कमी कमी होत जाते. हळूहळू एकदम नाही, ग्रेडेशन ज्याला आपण म्हणतो, प्रवणता काय दिसून येते? हळूहळू कमी झालेली दिसून येते. पहिल्या आणि दुसऱ्या मूलद्रव्यामध्ये आपल्याला फारसा फरक आढळणार नाही. पण लिथियम पासून आपण क्लोरीन पर्यंत गेलो तर काय होतं? ती त्रिज्या आपल्याला एकदम फरक जाणवतो. मग काय होतं आता इथे? कारण काय असेल? आता आपण गणामध्ये तर दिसतंय आपल्याला स्पष्ट की कवच बदलतंय म्हणून काय होती? त्रिज्या वाढते. पण इथे काय होते? तुम्ही म्हणाल की एकच कवच आहे मॅडम, तेवढीच त्रिज्या असली पाहिजे. पण नाही, काही असे गुणधर्म आहेत. आता याच कवचात इलेक्ट्रॉन्स भरले जातात. मग जेव्हा आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलेलं आहे मागच्या वर्षी पण, की जेव्हा धनप्रभारित प्रोटॉन आणि ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये काय असतं? आकर्षण असतं. आणि जसं जसं या कवचामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते तसं तसं ते इलेक्ट्रॉन्स काय होतात? हळूहळू केंद्रकामध्ये आपल्याला माहिती आहे केंद्रकामध्ये पॉझिटिव्हली चार्ज किंवा धनप्रभारित प्रोटॉन्स असतात आणि त्यामुळं त्यांचं अट्रॅक्शन किंवा आकर्षण ह्या केंद्रकाकडे वाढत जातं. आणि म्हणून डावीकडनं उजवीकडे जाऊ तसं तसं हळूहळू काय होते? त्रिज्या ही कमी होत जाते. आणि म्हणजे आवर्तामध्ये आपण लक्षात घ्यायचं, पहिलं, दुसरं आणि तिसरं आवर्त आपण जेव्हा म्हणतो, आपण ह्या दोन सध्या तुम्हाला सिलेबसला या दोनच आवर्ताच्या संबंधित आहे. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तामध्ये डावीकडनं उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या ही काय होते किंवा अणूचे आकारमान हे कमी कमी होत जाते. अणूची त्रिज्या कशामध्ये मोजतात? आपल्याला माहिती सर्वात लहान एकक नॅनोमीटर आहे, हे आहे पिकोमीटर. ती पिकोमीटर मध्ये ही त्रिज्या मोजली जाते. मग म्हणून मी
तुम्हाला सांगितलं की आवर्त सारणीमध्ये आवर्तामध्ये डावीकडनं उजवीकडे जाताना हळूहळू काय होते, अणूचे आकारमान कमी कमी होत जाते किंवा अणूची त्रिज्याही कमी कमी होत जाते. हे दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्ताच्या संदर्भात आपण बोलतोय. आणि जेव्हा आपण गणामध्ये म्हणतो वरून खाली जाताना गणामध्ये अणूची त्रिज्या ही वाढलेलीच असते. आता वाढलेली असते हे तर स्पष्ट दिसतंय आपल्याला की कवच पण बदललेलं आहे. इथे दोन कवच आहेत. आता हायड्रोजन जर आपण वरचा घेतला, इथे हायड्रोजन मध्ये एकच कवच आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे, इथे दोन कवच आहे म्हणजे त्रिज्या वाढलेली आहे. इथे तीन कवच आहेत म्हणजे त्रिज्या वाढलेली आहे. आणि पोटॅशियम मध्ये पुन्हा 4 कवच आहेत, त्रिज्या वाढलेली आहे. एक तर आपल्याला दिसतंय कवच वाढलेलं आहे त्यामुळे त्रिज्या वाढलेली आहे. त्याला अजून एक कारण आहे. इथे जसं काय होतंय की एकाच कवचात इलेक्ट्रॉन्स भरले जातात म्हणून त्या इलेक्ट्रॉनचं धनप्रभारित केंद्रकाकडे आकर्षण हे वाढलेलं असतं. पण इथे हा इलेक्ट्रॉन हळूहळू केंद्रकापासून दूर जातोय. केंद्रकापासून दूर जातोय म्हणजे त्याचं आकर्षण हे राहत नाही केंद्रकाकडे. आणि हे सुद्धा एक कारण आहे की ज्यामुळे ही त्रिज्या याला वाढलेली दिसते किंवा अणूचे आकारमान हे वाढलेलं दिसतं. की हे लक्षात ठेवायचं पक्क. दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तामध्ये डावीकडनं उजवीकडे जाताना अणूचे आकारमान कमी कमी होत जाते किंवा अणूची त्रिज्या कमी कमी होत जाते. याला कारण असं आहे की ही त्रिज्या कशामुळे कमी कमी होत जाते, एकाच कवचात इलेक्ट्रॉन्स भरले जातात आणि त्यामुळं त्या इलेक्ट्रॉन्सचं धनप्रभारित केंद्रकाकडे किंवा प्रोटॉनकडे आकर्षण हे वाढलेलं असतं. त्यामुळे ही त्रिज्या कमी होते. गणामध्ये वरून खाली जाताना अणूची त्रिज्या ही काय झालेली असते, वाढलेली असते. कारण कवच प्रत्येक वेळेस बदललेलं आहे आणि कवच बदललेलं आहे म्हणजे केंद्रकापासून त्याचं अंतर वाढलेलं आहे म्हणजेच काय झालेली आहे, त्रिज्या ही वाढलेली आहे. आणि दुसरं कारण मी तुम्हाला सांगितलं, इथे जसं काय आहे आकर्षण आहे केंद्रकामध्ये आणि किंवा केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन्स मध्ये आणि बाह्य कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉन्स मध्ये. बाह्य कवच एकच आहे, भरलं जाणारं बाह्य कवच एकच आहे, तिथे इलेक्ट्रॉनची संख्या वाढती आहे आणि त्यामुळे इथे काय होतंय, ती त्रिज्या कमी कमी होते. आणि इथे मात्र काय होते, कवचच बदलतंय आणि त्या इलेक्ट्रॉन्सचं त्या प्रोटॉन पासून अंतर काय होतंय, वाढतं आहे. आणि त्यामुळे सुद्धा यामध्ये त्रिज्या ही हळूहळू गणामध्ये खाली जाताना अणूची त्रिज्या किंवा अणूचे आकारमान वाढते आणि आवर्तामध्ये डावीकडनं उजवीकडे जाताना अणूचे आकारमान हे कमी कमी होत जाते. अणूची त्रिज्या पिकोमीटर मध्ये मोजतात मी तुम्हाला सांगितलं होतं. आता हे तुम्ही फक्त लिहून घ्यायचं आहे. 1 पिकोमीटर बरोबर 10⁻⁻12 मीटर. आता इथे आपल्याला पुस्तकामध्ये त्यांनी त्रिज्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला उतरत्या क्रमाने मांडा असं सांगितलेलं आहे. मी तुम्हाला उतरत्या क्रमाने मांडूनच दाखवलेले आहे. आता दुसऱ्या आवर्तामध्ये लिथियम 152 पिकोमीटर, बेरिलियम 111, बोरॉन 88, कार्बन 77, नायट्रोजन 74 आणि ऑक्सिजन 66 इथपर्यंत दिला. आपण इथपर्यंत बघूया. तुम्हाला दिसतंय डावीकडनं उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या काय होते, कमी कमी झालेली दिसते. आणि हे कशामध्ये, आवर्तामध्ये. आणि तेच गणामध्ये आपण बघितलं तर बघा इथे 152 आहे, सोडियम 186, कवच बदललंय म्हणजे त्रिज्या काय झालेली, वाढलेली आहे. पोटॅशियम मध्ये 231, सीझियम मध्ये 262 पिकोमीटर. म्हणजे गणामध्ये अणूची त्रिज्या ही वाढत जाते आणि आवर्तामध्ये अणूची त्रिज्या ही कमी कमी होत जाते. मग आता हे झालं पहिलं आवर्ती कल. दुसरं आवर्ती कल आहे या आधुनिक आवर्त सारणीतलं अणूची संयुजा. आता संयुजा म्हणजे आपल्याला माहिती आहे, संयुजा म्हणजे शेवटच्या कवचात असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या, त्याला आपण संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतो. हे आपण काल लिहिलेलंच होतं.
लिहिलं होतं की लिथियम 2 बेरिलियम 2 बोरॉन 2 कार्बन 2 नायट्रोजन 2 ऑक्सिजन 2 फ्लोरीन 2 आणि निऑन 2 बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन. हे आपण माहिती आपल्याला किंवा आपण शिकलेलो आहोत, त्याला आपण संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतो. आणि संयुजा म्हणजे काय की एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर अभिक्रिया करण्याची क्षमता, त्याला आपण काय म्हणतो, त्याची संयुजा की कंबायनिंग कॅपॅसिटी ज्याला आपण म्हणतो. मग आता ह्याच्यामध्ये बघा आवर्तामध्ये कसं बदल होत जातो, अणूची संयुजा कशी बदलीत जाते. आपल्याला हे पण माहिती, आपण शिकलेलो आहोत की धातू मूलद्रव्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा धातू मूलद्रव्याची संयुजा आपण किती इलेक्ट्रॉन्स दिले त्यांनी त्याच्यावर लक्षात घेतली जाते. मग आता लिथियम 1 इलेक्ट्रॉन देतो, नंतर पुढचा सोडियम पण 1च इलेक्ट्रॉन देतो, मग त्याची संयुजा 1. धातू मूलद्रव्यामध्ये जितके इलेक्ट्रॉन दिले तितकी त्याची संयुजा असते आणि अधातू मूलद्रव्यामध्ये जितके इलेक्ट्रॉन्स घेतले तेवढी त्याची संयुजा असते. आता इथे बघा लिथियम संयुजा 1 कसा बदल होत जातोय. बेरिलियम संयुजा 2, बोरॉन संयुजा 3, कार्बन संयुजा 4. आता इथे नायट्रोजन मध्ये काय आहे, तो 3 इलेक्ट्रॉन्स घेतो. 3 इलेक्ट्रॉन्स घेतो म्हणजे त्याची संयुजा 3 झाली. ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन्स घेतो आणि संयुजा 2 झाली. फ्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे त्याची संयुजा 1 आणि हा इलेक्ट्रॉन देत पण नाही घेत पण नाही. राजवायू ज्याला आपण म्हणतो किंवा निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहे आणि त्याची संयुजा काय आहे, तो अभिक्रियेत भाग घेत नाही म्हणून त्याची संयुजा काय आहे, तुम्ही ऑक्सिजन समजा म्हणून मी इथे 0 लिहिते, त्याची संयुजा आहे 0. मग आवर्तामध्ये आता हे दुसरंच आवर्त, आपण तुम्हाला जेवढं आहे तेवढंच आपण बघणार आहोत. आवर्तामध्ये डावीकडनं उजवीकडे जाताना संयुजा कशी बदलत जाते, हळूहळू ती वाढते आणि नंतर ती कमी कमी होत जाते. तसंच आता पुढचा आवर्त जर आपण घेतलं, सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस, हे सगळी जे सिलिकॉन फॉस्फरस सल्फर फ्लोरीन आणि आर्गॉन, मग त्याच्यामध्ये सुद्धा मला असाच बदल झालेला दिसून येतो संयुजेमध्ये की हा 1 इलेक्ट्रॉन देतो, हा 2 इलेक्ट्रॉन देतो, हा 3 इलेक्ट्रॉन देतो, हा देत पण नाही आणि घेत पण नाही, हा काय करतो, भागीदारी करतो इलेक्ट्रॉन्सची. कार्बन संयुगी आपण मागच्या वर्षी बघितलेली आहे. मग आता हा इलेक्ट्रॉन घेतो, किती इलेक्ट्रॉन घेतो, अष्टक पूर्ण करण्यासाठी 3 घेतो म्हणून त्याची संयुजा 3 आहे. ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे त्याची संयुजा 2 आहे. फ्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतो म्हणून त्याची संयुजा आहे 1 आणि निऑन देत पण नाही आणि घेत पण नाही आणि म्हणून तो का शून्य गणातील मूलद्रव्य आहे, त्याला आपण म्हणतो, ज्याला आपण निष्क्रिय वायू मूलद्रव्य म्हणतो किंवा राजवायू असे म्हणतो. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये किंवा आवर्त सारणीमध्ये आवर्तामध्ये डावीकडनं उजवीकडे जात असताना असा बदल आपल्याला अणूच्या संयोजनेमध्ये दिसून येतो. आणि तेच जर आपण गणामध्ये बघितलं तर काय होतं, प्रत्येक मूलद्रव्याची संयुजा सारखी आहे. आपण बघितलं हायड्रोजन 1, लिथियम, बेरिलियम, हायड्रोजन हे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, हे सगळ्यांची संयुजा काय आहे, एकच आहे. दुसऱ्या गणामध्ये सर्व मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे. मग अशा प्रकारे ही संयुजा आवर्तामध्ये अशा प्रकारे बदलत जाते आणि गणामध्ये ती सारखी जाते. आपण हायड्रोजन गण जर घेतलं 17वा, त्या प्रत्येक मूलद्रव्याची की फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन सगळ्यांची संयुजा काय आहे, एकच आहे. मग गणामध्ये सर्व मूलद्रव्यांची संयुजा सारखी आहे पण आवर्तामध्ये ती अशा प्रकारे बदलत जाते. हे 2 आवर्ती कल आहेत. तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो. पुढचे आवर्ती कल कोणते आहेत ते आपण पुढच्या तासाला बघूया.